बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। विमानतळ हॉटेल आंदोलन प्रकरणी ठाकूर यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। शिवसेनेचे वसई तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्या तक्रारीनंतर तुळींज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। क्षितिज ठाकूर यांनी मारहाण केल्याप्रकरणी सुदेश चौधरींच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय आताच्या घडीची। आज विरारमध्ये जो काही राडा झाला या प्रकरणामध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विमानतळ हॉटेल आंदोलन प्रकरणी ठाकूर यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, आपण बघतोय की क्षितिज ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। अगदी बरोबर आहे। जसं आत्ताच आपल्याला माहिती कळते त्यानुसार क्षितिज ठाकूर यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विनोद तावडेंसोबत जे त्यांचे सहकारी सुदेश चौधरी हे जे आहेत शिवसेनेचे वसईचे तालुका प्रमुख आहेत त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। विनोद तावडेंसोबत जेव्हा चौधरी होते तेव्हा ठाकूर यांनी त्यांना मारहाण केली आहे अशा प्रकारचा जो काही आरोप आहे तो चौधरींनी केलाय। क्षितिज ठाकूर यांनी आपल्याला मारहाण केली म्हणून आपण ही तक्रार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे कुठेतरी आता विनोद तावडेंच्या पाठोपाठ ठाकूर जे बहुजन विकास आघाडीचे नेते आहेत त्यांच्यावरती सुद्धा आता हा गुन्हा दाखल झालेला आहे। अर्थात यानंतर पोलीस काय कारवाई करतात नेमकं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे, कारण मतदानाला अवघी काही तास उरलेले असताना आमदारावरती हा गुन्हा दाखल होणं निश्चितच महत्त्वाची आणि मोठी बाब म्हणावी लागणार आहे। अगदी ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।